हॅलो स्टुडंट्स, आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी स्टँडर्ड 12 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 3 रिकन्स्ट्रक्शन्स ऑफ पार्टनर्स म्हणजेच ॲडमिशन ऑफ पार्टनर ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो किंवा न्यू रेशो कसा फाइंड करायचा आहे ते आपण शिकणार आहोत. चला तर पाहूया न्यू रेशो कसा फाइंड करायचा आहे. तर पेज नंबर आहे 127. पेज नंबर आहे 127. बुक्सचं तुमच्या टेक्स्ट बुकचं पेज नंबर आहे 127. त्याच्यावर आपल्याला सांगितलेलं आहे न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा. एक क्वेश्चन दिलेला असतो, त्याच्यामध्ये आपण काळजीपूर्वक रीड करायचा आहे. त्याचा जो नवीन पार्टनर आपण ॲडमिट करतो त्या नवीन पार्टनरचा फ्युचर रेशो किती दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला न्यू रेशो फाइंड करता येतो. तर क्वेश्चन रीड करताना व्यवस्थित करा. मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 2:3. 2:3 हा गणपत आणि मोहन आणि गणपतचा ओल्ड रेशिओ आहे. तर 2:3 हा ओल्ड रेशिओ आहे. दे ॲडमिट चंद्रकांत फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. चंद्रकांतचा फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशिओ आहे 1/4. हे लक्षात ठेवा, कारण हे कळणं गरजेचं आहे. ओल्ड रेशिओ आहे 2:3 आणि फ्युचर रेशिओ आहे चंद्रकांतचा 1/4. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ ऑफ मोहन, गणपत अँड चंद्रकांत विल बी ॲज अंडर. त्यांनी खाली कॅल्क्युलेट केलेला आहे. कसा कॅल्क्युलेट करायचा ते मी सांगते. सर्वात प्रथम तुम्हाला 1/4 रेशिओ लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला बॅलन्स ऑफ 1 काढता येतो. म्हणजे सर्वात प्रथम बॅलन्स ऑफ 1 तुम्हाला फाइंड करावा लागेल. त्याच्यासाठी बॅलन्स ऑफ 1 फाइंड करण्यासाठी तुम्हाला न्यू पार्टनरचा फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशिओ माहीत असणं गरजेचं आहे आणि तो तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 1/4. कुणाचा रेशिओ आहे? चंद्रकांत इज अ न्यू पार्टनर. ओल्ड पार्टनर कोण आहेत? मोहन अँड गणपत. त्यांचा ओल्ड रेशिओ आहे 2:3 आणि चंद्रकांतचा फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशिओ आहे 1/4 आणि आपल्याला न्यू रेशिओ फाइंड करायचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. न्यू रेशोचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. काय आहे फॉर्म्युला? फॉर्म्युलामध्ये सर्वात प्रथम आपल्याला बॅलन्स ऑफ 1 फाइंड करावा लागतो. बॅलन्स ऑफ 1 आहे तो. मग तो कसा फाइंड करायचा? त्याचा फ्युचर रेशिओ क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला असतो. त्याचा प्रॉफिट फ्युचर रेशिओ दिलेला आहे 1/4. 1 मायनस 1/4. बॅलन्स ऑफ 1 कसा काढायचा? हा 1 हा क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. 1 मायनस 1/4 फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशिओ आहे त्याचा 1/4. 1 मायनस 1/4 करायचं आहे. कसं कॅल्क्युलेशन कराल तुम्ही? 1 मायनस 1/4. आता इथं मी तुम्हाला लॉजिक सांगते सोप्या भाषेमध्ये, लँग्वेजमध्ये. काय करायचं आहे बघा, डिनॉमिनेटर इक्वल केल्याशिवाय मायनस प्लस होत नाही. तर इथं आपल्याला मायनस दिले, डिनॉमिनेटर इक्वल करावा लागेल. पण आपण काय करूया, एक लॉजिक करूया. प्रत्येक वेळेस कुठं डिनॉमिनेटर इक्वल करत बसणार. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, हा जो 1/4 आहे, ह्या 1/4 मधून नेहमी जो त्याच्या वर दिलेला रेशो असतो, म्हणजे इथं कसं असतं बघा 1/4. एक मिनिट व्यवस्थित लिहिते. 1 मायनस 1/4 असा आपल्याला त्याचा फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे 1/4. मग काय करायचं आहे 1 मायनस 1/4. तर या 4 मधून हा जो 4 वरचा 1 आहे, हा वरचा नंबर कधी 2 4 देतील, कधी 1 4 देतील, काय पण देतील. तर जो वरचा न्यूमरेटर आहे, हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून मायनस करायचा. डिनॉमिनेटर मधून 1 मायनस करा म्हणजे 4 मायनस 1 कुठला आहे? तर हा 1 आहे, हा नव्हे. हा 1 मी मायनस केला तर आन्सर आलं 3. मी न्यूमरेटरला ठेवणार आहे 3. डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवून द्या. झाला तुमचा बॅलन्स ऑफ 1. समजलं का बघा? बॅलन्स ऑफ 1 कसा फाइंड करायचा? म्हणजे मी तुम्हाला हे लॉजिक सांगते, फॉर्म्युला नव्हे. फॉर्म्युला त्याचा डिनॉमिनेटर इक्वल करायचा आहे. तुम्हाला करता येत असेल तर बघा. फॉर्म्युल्यामध्ये करायचं असेल तर 1 मायनस 4 या दोघांचे इंटू करायचं आहे. 4 इंटू 1 मायनस 1 डिवाइड बाय 4 म्हणजे 4 1 जा 4. 4 मायनस हा 1 डिवाइड बाय 4. बघा आन्सर आला 3 डिवाइड बाय 4. हा झाला फॉर्म्युला. फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहील का बघा? नाही राहणार असेल तर तुम्ही काय करा, खालच्या डिनॉमिनेटर मधून वरचा न्यूमरेटर मायनस करा म्हणजे 4 मायनस 1 डिवाइड बाय 4. आन्सर आलं तुमचं 3 डिवाइड बाय 4. 3 डिवाइड बाय 4 हा बॅलन्स ऑफ 1 आहे. 3 डिवाइड बाय 4 हा
बॅलन्स ऑफ 1 आहे, मी त्याला बॉक्स घालते, आहे बॅलन्स ऑफ 1, बॅलन्स ऑफ 1. हा रेशो मिळाला 3/4 किंवा 3/4. आता आपल्याला फाइंड करायचा आहे न्यू रेशो. न्यू रेशो फाइंड कसा केला जातो? न्यू रेशो इज इक्वल टू, बघा जो तुम्हाला बॅलन्स ऑफ 1 दिलेला आहे आणि ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1, ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. इन द बॅलन्स ऑफ 1. तर इंटू करायचं आहे. इंटू करताना काय अवघड नसतं. ओल्ड रेशो बघा, ओल्ड रेशो तुमच्या बुक्स मध्ये दिलेला आहे. 2 ओल्ड पार्टनरचा ओल्ड रेशो सांगितलेला आहे. मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 2:1. हा ओल्ड रेशिओ आहे. 2:1 मी मगाशीच सांगितलेलं होतं. मोहन अँड गणपत हे ओल्ड पार्टनर आहेत आणि त्यांचा ओल्ड रेशिओ आहे 2:3. 2:3 म्हणजे काय येईल बघा, 2:3 रेशिओ आहे. म्हणजे आपण काय करतो, 2 ॲज इट इज लिहितो आणि हे दोघांचं प्लस करून जे आन्सर येतं ते खाली लिहितो. 5. 2 + 3 5. परत काय करतो बघा, हा झाला रेशो कोणाचा, पहिला आहे मोहन आणि हा आहे गणपत. गणपतचा रेशो 3 ॲज इट इज ठेवायचा, हा 3, आणि हे दोघांचं प्लस करायचं, ते खाली ठेवायचं, खाली डिनॉमिनेटरला आलं 5. म्हणजे ओल्ड रेशो आला. पहिला आहे मोहन, मोहनचा ओल्ड रेशो आहे 2/5 इंटू बॅलन्स ऑफ 1 आहे 3/4. 3/4 इंटू 3/4. आपल्याला आन्सर बघा इंटू करायचा आहे. 2 × 3 डिवाइड बाय 5 × 4. 3 2 = 6, 5 4 = 20. हा झाला त्याचा न्यू रेशो 6/20 मोहनचा. त्याच्यानंतर आहे मोहन, नंतर गणपत. गणपतचा ओल्ड रेशो आहे, गणपतचा 3/5 इंटू बॅलन्स ऑफ 1. ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. बॅलन्स ऑफ 1 आहे 3/4. आन्सर येईल 3 × 3 डिवाइड बाय 5 × 4. आन्सर आलं तुमचं 3 3 = 9, 5 4 = 20. हा झाला गणपतचा न्यू रेशो. आणि त्याच्या पुढे चंद्रकांत. चंद्रकांतचा रेशो बघा, चंद्रकांतचा ओल्ड रेशो माहित नाही, पण त्याचा फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशो तुम्हाला माहित आहे 1/4 आहे, की जो तुमच्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे त्याचा फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशो 1/4 दिलेला आहे. इन द प्रॉफिट शेअर इन फ्युचर प्रॉफिट कुणाचा आहे तर चंद्रकांतचा आहे. चंद्रकांतचा फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशो 1/4 दिलाय. ओल्ड रेशो नाही, तर फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. म्हणून तुम्हाला काय फाइंड करायचं आहे बघा, 1/4. त्याचा 1/4 दिलेला आहे. 1/4 दिल्यानंतर आपल्याला त्याला इंटू करायचं असतं. 1/4 दिलाय, इथं मी इंटू करते बघा. थोडंसं इथं एक अमाऊंट आपल्याला शोधायची आहे. ह्याचा डिनॉमिनेटर 20 आहे, ह्याचा 20 आहे, तर ह्याचा पण 20 ठेवायचा. कुणाचा? चंद्रकांतचा. नीट समजून घ्या. चंद्रकांतचा रेशो किती डिनॉमिनेटर ठेवायचा आहे 20. आणि काय करायचं आहे बघा, आता ह्याचं 4चा टेबल 20 पर्यंत म्हणायचा. 4 5 = 20. हे आपण सर्च करतोय, हे अमाऊंट फाइंड करतोय. 4 5 = 20. ह्याचा डिनॉमिनेटर 20, ह्याचा डिनॉमिनेटर 20 म्हणून ह्याचा पण 20 ठेवायचा. 4चा टेबल 20 पर्यंत म्हणायचा. 4 5 = 20. खाली 5 ने डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय केलं की वर पण न्यूमरेटरला 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 1 × 5, 4 × 5. आन्सर आलं 25/20. 5/20. एक मिनिट व्यवस्थित लिहिते बघा. इथं काय होईल, 1 × 5 आणि 4 × 5.
इज इक्वल टू 5/20. हा झाला तुमचा न्यू रेशो. आता बघा थोडस ह्याचा रेशो आहे 6/20 इज टू 9/20 इज टू 5/20. असा रेशो आहे. डिनॉमिनेटर इक्वल झालेला आहे तर तुम्ही त्याला रेशो लिहिणार आहे 6:9:5. आता 6, 9 आणि 5 हे कोणाच्या टेबलमध्ये नाही, तिथं आपण त्याला डिनॉमिनेटर किंवा त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. कारण 6 3 च्या टेबलमध्ये आहे, 9 3 च्या टेबलमध्ये आहे, बट 5 इज अ प्राईम नंबर. 5 हा प्राईम नंबर आहे, तो कोणाच्या टेबलमध्ये नाही, त्याला कोणी डिवाइड होत नाही, म्हणून याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. तर न्यू रेशिओ आला तुमचा 6:9:5. हा झाला तुमचा न्यू रेशिओ. आन्सर बघा आहे बरोबर करेक्ट. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ 6:9:5. समजलं का बघा. नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे सॅक्रिफाईस रेशिओ. सॅक्रिफाईस रेशो. आता आपल्याला सॅक्रिफाईस रेशोचं कॅल्क्युलेशन बघायचं आहे. सॅक्रिफाईस रेशो कसा काढला जातो तर सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा आहे. ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. पेज नंबर आहे 127. इथे एक एक्झाम्पल त्याने आपल्याला दिलेला आहे. A and B are partners sharing profits in the ratio of 6:4. तर A and B are old partners. A आणि B हे ओल्ड पार्टनर आहेत आणि त्यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशिओ आहे 6:4. 6:4 हा ओल्ड रेशिओ आहे. C इज ऍडमिटेड ॲज अ पार्टनर. C इज अ न्यू पार्टनर. सी कोण आहे? नवीन पार्टनर आहे. त्याला ऍडमिट केलं आपल्या फर्ममध्ये, घेतलं त्याला फर्ममध्ये. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ ऑफ ABC इज 10:6:4. फाइंड आउट द सॅक्रिफाईस रेशो. आणि आपल्याला सॅक्रिफाईस रेशो फाइंड करायला सांगितलेला आहे. तर रेशो काय दिलेला आहे बघा 10:6:4. तर नीट समजून घ्यायचं आहे. एचा आहे तो 10 रेशो आहे, बीचा आहे तो 6 आहे आणि सीचा आहे तो 4 रेशो दिलेला आहे. आणि ओल्ड रेशो आहे इथं 6:4. नीट बघा. रेशो आहे ओल्ड आहे 6:4 आणि न्यू रेशो दिलेला आहे 10:6:4. इथं दिलंय बघा 10:6:4. आणि फाइंड आउट द सॅक्रिफाईस रेशो. मग सॅक्रिफाईस रेशो फाइंड करण्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला बोर्डवर लिहिलेला आहे. ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. बघा ओल्ड रेशो आपल्याला गिवन आहे. मी इथं तुमच्या माहितीसाठी लिहून ठेवते. ओल्ड रेशो काय दिलाय. ओल्ड रेशो तुम्हाला समजावं म्हणून मी लिहून ठेवते. टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे 6:4. 6:4 आणि न्यू रेशो पण दिलेला आहे. न्यू रेशो आहे 10:6:4. हा न्यू रेशो दिलाय. आणि फाइंड काय करायचं आहे सॅक्रिफाईस रेशो. हे आपल्याला फाइंड करायचं आहे सॅक्रिफाईस रेशो. मग कसा फाइंड करायचा तर फॉर्म्युला दिलेला आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो दिलेला आहे. नाव काय आहे ABC. एचा आणि बीचा सॅक्रिफाईस रेशो काढायचा, न्यू पार्टनरचा सॅक्रिफाईस रेशो काढायचा नाही. तर ओल्ड रेशो दिलेला आहे 6/10. बघा 6:4 दिलंय. मग आपण काय केलं एचा रेशो आहे 6 आणि बीचा रेशो आहे 4. मग एचा रेशो कसा होईल हा 6 ऍज इट इज राहील. ह्या दोघांचं प्लस होईल 6 + 4 10 इथं खाली येईल. म्हणजे एचा रेशो आला 6/4 आणि बीचा रेशो आला 4/10. या दोघांचं 10 6 + 4 केलं म्हणजे डिनॉमिनेटरला काय केलं 6 + 4 10 आलं.
तर एचा ओल्ड रेशो आहे 6/12 मायनस न्यू रेशो दिलेला आहे एचा आहे बघा 10:6:4 म्हणजे 10/20. 20 कसं आलं 10 + 6 + 4 20 आणि हा झाला एचा न्यू रेशो. बीचा आहे हा एचा होता, हा बीचा आहे, हा सीचा आहे. बीचा आहे 6/20. कसा आला 20 तर 10 + 6 + 4 इथं आला 20. तर हा बीचा झाला रेशो आणि सीचा रेशो झाला. तर आपल्याला ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. न्यू रेशो किती आहे हा आहे न्यू रेशो, हा आहे न्यू रेशो. मग न्यू रेशो आपल्याला इथं मायनस करायचा आहे. एच आहे 10/20. आता इथं नीट लक्षात ठेवा डिनॉमिनेटर इक्वल झाल्याशिवाय मायनस होत नाही. मग डिनॉमिनेटर तुम्हाला काय करायचं आहे इक्वल करायचं आहे. कसा इक्वल कराल बघा बरं. हा 10 ला कोणीतरी मल्टिप्लाय केलं की 20 होईल. बघा बरं 10 चा टेबल 20 पर्यंत म्हणा 6/10 इंटू तर 10/20. हा 10/20 ऍज इट इज ठेवला, 6/12 ऍज इट इज ठेवला. 10 चा टेबल 20 पर्यंत म्हणायचं आहे. 10 2 जा 20. 2 ने मल्टिप्लाय केलं तर 20 येतं. 6 खाली 2 ने मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटरला तर न्यूमरेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथे येईल 6 2 जा 12 डिवाइड बाय 10 2 जा 20 मायनस 10/20 म्हणजे किती येईल रेशो बघा इथं 12 मायनस 10 डिवाइड बाय 20. डिनॉमिनेटर इक्वल झाला की एकदाच घ्यायचा असतो म्हणून मी एकदाच घेतला. आन्सर आलं त्याचं 2/20. हा झाला तुमचा सॅक्रिफाईस रेशो एचा. आता बीचा आपण फाइंड करू. बीचा सॅक्रिफाईस रेशो कसा येईल बघा. बीचा ओल्ड रेशो आहे ओल्ड रेशो 4 आहे 4/10. बीचा काय आहे 4/10 ओल्ड रेशो. न्यू रेशो किती आहे 6/20 मायनस करायचं आहे कारण फॉर्म्युला आहे ओल्ड मायनस न्यू. म्हणून आपण काय केलं बीचा ओल्ड मायनस न्यू. ओल्ड किती आहे 4/10, न्यू किती आहे 6/20. आता आपण सॅक्रिफाईस रेशो फाइंड करतोय. ह्याचा पण डिनॉमिनेटर इक्वल करायचा आहे. मग इक्वल करताना 4/20 तसंच ठेवा ऍज इट इज. हा 6/20 ऍज इट इज ठेवून द्या. ह्याचा डिनॉमिनेटर 10 आहे, ह्याचा 20 आहे. तर 20 येईपर्यंत 10 चा टेबल म्हणायचा आहे. 10 1 जा 10, 10 2 जा 20 म्हणून इथं इंटू करायचं आहे 2 ने. खाली डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं की वर पण तुम्ही न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे इथं किती 4 2 जा 8 आणि 10 2 जा 20 मायनस 6/20. 8 मायनस 6 डिनॉमिनेटर इक्वल झाला की एकदाच घ्यायचा आहे. 8 मायनस 6 म्हणजे आन्सर किती आलं तुमचं 2/20. हा झाला तुमचा सॅक्रिफाईस रेशो. म्हणजे सॅक्रिफाईस रेशो कसा आला बघा. एचा आहे एचा आला 2/20 आणि बीचा आहे म्हणजे रेशो तुम्ही इथे हे दोन रेशो लिहून ठेवू शकता. रेशो कसा आला 2/20 इज टू 2/20. दोन्ही पण इक्वल आलेले आहेत रेशिओ. मग काय झालं 20/20 डिनॉमिनेटर इक्वल झाला. रेशिओ आला 2:2. डिनॉमिनेटर घ्यायचा नाही. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल झाल्यानंतर घ्यायचा नाही. तर आन्सर आला 2:2. 2 आणि 2 हा कोणाच्या तरी टेबलमध्ये आहे तर दोन्ही पण 2च्या स्वतःच्या टेबलमध्ये आहेत. ह्याला मी डिवाइड केलं 2 नी दोघांना पण. म्हणजे आन्सर काय आलं 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2. न्यूमरेटरला आलं 1:1. न्यूमरेटरचा विचार करायचा डिनॉमिनेटरचा नाही. तुम्ही जरी असं लिहिलं 1/1 हा 1 आणि हा 1 इज टू 1/1 तर आन्सर येतं 1:1. डिनॉमिनेटर इक्वल झाला की घ्यायचा नाही. आन्सर आलं 1:1. तर 1:1 इक्वल रेशिओ आहे. तर सॅक्रिफाईस रेशिओ कसा आला इक्वल आला. आपण चेक करूया बुकमध्ये किती आहे. तर बुकमध्ये पण 1:1 गिवन आहे, दिलेला आहे आपल्याला फाइंड आउट करून. तर मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर आहे आपल्याला फाइंड करायचा ॲव्हरेज प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट.
कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढायचा तो मी तुम्हाला शिकवणार आहे. टोटल प्रॉफिट मायनस लॉस डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स म्हणजे मग काय फाइंड होतं, कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन, पण कुठल्या प्रॉफिटचा, ॲव्हरेज प्रॉफिट कसा शोधायचा ते पाहणार आहोत. तर फॉर्म्युला आहे त्याचा, फॉर्म्युला ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट अपॉन माइनस लॉस, टोटल लॉस नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स. पेज नंबर आहे 129. पेज नंबर आहे 129. तुमच्या बुक्सचा पेज नंबर आहे 129. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलंय कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. फॉर्म्युला दिलाय टोटल प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. तर मी इथं काय केलेलं आहे, टोटल प्रॉफिट मायनस टोटल लॉस पण करायचा असतो डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. स्पेलिंग लिहिते नाहीतर तुम्ही, नंबर ऑफ इयर्स हा आहे फॉर्म्युला. आता याच्यामध्ये आपल्याला बघा क्वेश्चन मध्ये टोटल प्रॉफिट दिलेला आहे. पेज नंबर थोडंसं पलटते. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय 130 पेजवर. 130 पेज नंबर आहे 130. त्याच्यावर एक एक्झाम्पल दिलंय, कॅल्क्युलेशन, थांबा एक मिनिट. 130 वर एक एक्झाम्पल दिलंय. पेज नंबर 130. पेज नंबर 130 बघा दिसतंय का, पेज नंबर 130. ह्याच्यावर तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्या एक्झाम्पलमध्ये सांगितलंय फाइंड आउट द गुडविल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय युजिंग सुपर प्रॉफिट मेथड. तुम्हाला कधी कधी ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायला सांगतात, कधी ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड आउट करायला सांगतात कॅल्क्युलेशनमध्ये. ऑब्जेक्टिव्हमध्ये एक क्वेश्चन असतो कॅल्क्युलेशन म्हणून, आणि त्या कॅल्क्युलेशनच्या अंडर तुम्हाला असे काहीतरी क्वेश्चन विचारलेले जाऊ शकतात बोर्डाच्या पेपरमध्ये. त्यामुळे काय करायचं आहे, हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. आणि क्वेश्चनमध्ये पण कधी कधी आपल्याला गुडविलची अमाऊंट दिलेली नसते, तेव्हा गुडविलची अमाऊंट शोधण्यासाठी ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं असतो. तर ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट मायनस टोटल लॉस डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. तर मग क्वेश्चनमध्ये बघा इथे नंबर ऑफ इयर्स दिलेले आहेत. 2014चा प्रॉफिट आहे, 2015चा प्रॉफिट आहे, 2016चा प्रॉफिट आहे, 2017चा लॉस आहे, 2018चा प्रॉफिट आहे. आणि त्यांनी सांगितलंय कॅपिटल एम्प्लॉयड इज 3,15,000. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स 12%. गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ऑफ 2 years परचेज. नंबर ऑफ 2 years परचेज. 2 years परचेज लक्षात ठेवायचं आहे. 2 years परचेज ऑफ सुपर प्रॉफिट. तर नंबर ऑफ म्हणजे इथं काय आहे बघा, पहिलं दिलंय कॅपिटल एम्प्लॉयड दिलंय 3,50,000. रेट ऑफ रिटर्न्स म्हणजे व्याजाचा दर दिलेला आहे 12%. आणि क्वेश्चनमध्ये दिलंय 2 years परचेस. त्याला अंडरलाईन करून ठेवा 2 years परचेस. तर ते परचेज इयर्स आहेत. पुढे आपल्याला लागणार आहे, आपण पहिलं ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड करूया. टोटल प्रॉफिट तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे 2014 ते 2016 आणि 2018चा टोटल प्रॉफिट बघा किती दिलेला आहे. टोटल प्रॉफिट 80,000 पहिल्या वर्षीचा, प्लस करायचा आहे, टोटल करायचे आहे 95,000 प्लस 1,10,000 प्लस 40,000 प्लस 85,000 नाही सॉरी थांबा, प्लस सगळा प्रॉफिट पहिला फाइंड आउट करू. प्लस 40,000 लॉस आहे, 85,000 प्रॉफिट आहे. क्वेश्चन मध्ये बघा, आन्सर मध्ये बघू नका. मायनस
40,000 डिवाइड बाय, याला डिवाइड बाय नंबर ऑफ परचेज इयर, नंबर ऑफ इयर्स, सॉरी परचेज इयर नाही, नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स कशी शोधायचे, इथं 2014 ते 2018 पर्यंत किती इयर्स होतात बघा, 1 2 3 4 5. नंबर ऑफ इयर्स किती आहेत, 5. तर इथं येईल नंबर ऑफ इयर्स 5 इयर्स, 5 इयर्स. याची टोटल आपल्याला करायची आहे 80,000 प्लस 95,000 प्लस 1,10,000 प्लस 85,000. याच्या टोटल मधून 40,000 तुम्हाला मायनस करायचे आहेत डिवाइड बाय 5. कॅल्सीवर करू नका, तर ह्याची टोटल करा. टोटल येते किती येते आपण बघूया, 1 2 3 0 1,27,000 कॅरी झाला 3,70,000 येते मायनस 40,000 लॉस. 1,70,000 थांबा मी चेक करते, मी पण कॅल्सी यूज करत नाही. 5 इयर्स याच्यामध्ये किती येते बघा, 40 गेले 1,30,000 डिवाइड बाय 5. 5 6 30, 5 6 30, 0 0 0, 66,000. करेक्ट. ॲव्हरेज प्रॉफिट आला 66,000. ॲव्हरेज प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट आला 66,000. फाईव्हने याला डिवाइड केलं, फाईव्हने काय केलं, त्याला 1,30,000 ला डिवाइड केलं. बघा इथं दाखवते 1,30,000 डिवाइड बाय 5. 5 1 5, 5 6 30, परत 3 राहिले, 5 6 30, 1 2 3 0, 1 2 3 0, 66,000 हा आला ॲव्हरेज प्रॉफिट. तर आता आपल्याला त्याच्या पुढं बघा, त्यांनी क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारतात, असंच क्वेश्चन देतात आणि कॅल्क्युलेट करायला लावतात. तर आपल्याला इथं कॅल्क्युलेट काय करायचं आहे, गुडविलची अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ गुडविल असं क्वेश्चन मध्ये सांगितलंय. फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ गुडविल, गुडविलची व्हॅल्यू काय करा, फाइंड करा. तर मग आपण काय करूया बघा, गुडविलची व्हॅल्यू काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढावा लागतो. त्याच्यानंतर आहे नॉर्मल प्रॉफिट, कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. पहिलं फाइंड आउट केलं ॲव्हरेज प्रॉफिट. इथं फाइंड आउट करूया नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे कॅपिटल एम्प्लॉयड into normal rate of returns. Normal rate of returns divided by 100. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे आणि कॅपिटल एम्प्लॉय पण आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. बघा इथं सांगितलं कॅपिटल एम्प्लॉयड आहे 3,50,000 आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स आहे 12%. म्हणून आपल्याला डिवाइड बाय 100. मग इथं कॅपिटल एम्प्लॉयड आहे 3,50,000 इंटू 12 डिवाइड बाय 100. या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले, 12 झिरो जा 0, 12 झिरो जा 0, 12 5 चा किती बघा 42,000. 42,000 आन्सर आलं. नॉर्मल प्रॉफिट आला 42,000. त्याच्यानंतर आपल्याला सुपर प्रॉफिट काढायचं आहे. सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे, एक मिनिट,
ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट तुम्ही इथं काढलेला आहे. ॲव्हरेज प्रॉफिट 66,000 आणि ह्याला म्हणायचं आहे नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट आहे 42,000 आणि नॉर्मल प्रॉफिट हा ॲव्हरेज प्रॉफिट व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर काढा म्हणजे तुम्हाला सुपर प्रॉफिट मिळेल. सुपर प्रॉफिट साठी ॲव्हरेज प्रॉफिट आहे 66,000 मायनस 42,000. आन्सर आलं 24,000. हा झाला सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट 24,000. सुपर प्रॉफिट आला 24,000. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल, त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल, सुपर प्रॉफिट. फॉर्म्युला ह्याचा आहे सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेज इयर्स. नंबर ऑफ इयर परचेज. इयर परचेज पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. बघा इथं सांगितलेलं आहे गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2 years परचेज. 2 years परचेज क्वेश्चन मध्ये सांगितले 2 years परचेज आणि मी मगाशी तुम्हाला अंडरलाईन पण करायला सांगितलेलं होतं. तर मग सुपर प्रॉफिट आलेला आहे 24,000 इंटू 2 years. 48,000 आली गुडविलची व्हॅल्यू. ही काय झाली तुमची गुडविल. गुडविल झाली 48,000. अशा पद्धतीनं तुम्हाला एक बोर्डाच्या पेपरमध्ये कॅल्क्युलेशन करावं लागतं. गुडविलची व्हॅल्यू शोधा असं सांगतात आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला एक दिलेली असते. त्याच्यावरून तुम्हाला काय पहिलं फाइंड करायचं आहे ॲव्हरेज प्रॉफिट, त्याच्यानंतर काय फाइंड करायचे नॉर्मल प्रॉफिट, त्याच्यानंतर सुपर प्रॉफिट आणि त्याच्यानंतर गुडविल. आणि जर काय तुमचे डाऊट असतील, शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.